जी प्रतिव्रता असते ना तिची, पण त्या ठिकाणी महाराज आताच्या काळामध्ये प्रतिव्रता असणं, बोला बोला, प्रतिव्रता असणं आहेत महाराज. काय सांगावं पतिव्रतेचं, असं त्या ठिकाणी जीवनामध्ये जीवन जगत असताना त्या ठिकाणी पतीच्या मता, काय सांगतंय, पतीच्या मता अनुसरून, बोला, पती पाठीमाग आपण आपल्या मनावरच ऐकतो का महाराज? उलट आपल्याला त्यांचं ऐकावं लागतं महाराज. आता पतिव्रता नाही राहिली, प्रति नवरदेव. म्हणजे त्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं आहे की जीवनामध्ये तिची सत्ता असल्यामुळे 14 वर्ष आणि 22 दिवस त्या हस्ती राजा दशरथाच्या पत्नीनं कौशल्या मातेनं जपून ठेवल्या. त्या हस्ते आपण विसर्जन किती 13व्याच्या आतमध्ये करतो. 13व्याच्या आतमध्ये केल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं महाराज प्रत्येक महिन्याला 1 महिन्याला आपण पिंडदान करत असतो. असे असणारे 11 महिने पिंडदान केल्याच्या नंतर शेवटचा महिना म्हणजे 12वा दिवस, 12वा वर्ष येतं. 12वा महिना आल्याच्या नंतर एक पुन्हा वर्ष होतं. पूर्ण वर्ष झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक पुण्यस्मरण होतं आणि ते पुण्यस्मरण त्या ठिकाणी आजच्या दिवशी आपण करत आहोत. विठाळा विठाळा महाराज ऐका, त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अभंग जो निवडलाय तो माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि तुकोबाराय सांगतात, बाबा या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आम्ही आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं जीवनामध्ये जगावं कसं, आणि जगत असताना त्या ठिकाणी आपण भक्तीच्या रंगामध्ये कसं रंगावं. महाराज सांगतात, धन्य जगी तोची एक. इथून आपण आलेलो आहोत. धन्य जगी तोची एक. अरे धन्यता त्याला देतात कोणाला, जो हरीच्या रंगामध्ये रंगलेला आहे, हरीच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला आहे, त्या भक्ताला काय देतात, धन्यता देतात. आपण भक्तामध्ये रंगत असताना त्या ठिकाणी भक्तीमध्ये तल्लीन होतो का दादा? आपल्या जीवनातला अख्खा सगळा बेरंगच आहे महाराज, पण आपण कधी रंगत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, किती रंगावं, किती भक्तीमध्ये तल्लीन व्हावं आपल्याला सर्वांना माहिती आहे. संत जनाबाई, संत मीराबाई, संत कानपात्रा आणि सकल संतांचा जर विचार केला, सगळे संत भक्तीच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले आहेत महाराज. त्यांना त्या ठिकाणी कुठलाही विषय आठवत नाही. माझ्या तुकोबारायांना विचारलं, बाबा अरे आम्ही भक्ती करतोय, पण आपली भक्ती आणि संतांची भक्ती, तुकोबारायांची भक्ती, या भक्तीमध्ये जर आपण विचार करायला गेलो तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी महाराज सांगतात, बाबा एक गोष्ट लक्षात घ्या, काय आपण भक्ती करतोय आणि संत भक्ती करतात याच्यामध्ये एवढाच फरक आहे. जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्ही भगवंताचं नामचिंतन करत असताना तुमचा वेळ किती वायाला जातो? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारा सांगतात, बाबा आमचा वेळ एवढाच आयुष्यातला वाया जातो, आम्हाला शिंक आले, जांभळे आले आणि खोकला आला तर काय होतं महाराज? आमचा वेळ वाया जातो. आणि जगद्गुरु तुकोबारांनी तुम्हाला विचारलं, बाबा तुमचा वेळ किती कामाला येतो? आपला वेळ किती कामाला येतो महाराज? शिंक आली का आपण म्हणतो अरे रामा, बरोबर आहे नाही? म्हणजे शिंक, जांभळी, खोकला इतका वेळ वाया गेला हे तुकोबाराय प्रमाण सांगतात. पण आपला शिंक, जांभळी, खोकला इतका वेळ आपला परमार्थामध्ये लागला. मग आपल्याला देव काय पावन का मार्ग बनू, कसं त्या ठिकाणी भेट देईल? देव भेट देऊ शकत नाही. याचं कारण असं आहे, आपण केलेली भक्ती ही देवाला त्या ठिकाणी प्रिय ठरत नाही. विठाला विठाला हो, म्हणून जेवणामध्ये जीवन जगत असताना आपण भक्ती करायची, पण कशी भक्ती करावी? अरे जनाबाई सारखी भक्ती करावी. काय अधिकार होता माझा जनाबाईचा? महाराज काशीचा जनाबाईची कीर्ती ऐकून काशीवरून त्यांना त्या ठिकाणा कबीरदासजी महाराज भेटण्याकरता आले. माय बाप्पांनो एक गोष्ट लक्षात घ्या, काशीवरून भेटण्याकरता आलेल्या त्या जनाबाईला पंढरपुरामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी विचारलं, अरे जना कुठं आहे? आम्हाला जनाबाईकडे भेटायचंय. कोण तुम्ही? आम्ही काशीवरून आलोय, कबीरदासजी महाराज आहोत. मग आम्हाला जनाबाईला भेटायचंय असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, जना ही नामदेवरायांच्या घरची दासी आहे. अरे दासी, आणि ह्याची तर कीर्ती त्या ठिकाणी वाऱ्या हाती माप चाले, सज्जनांची कीर्तीमुखे त्यांचे नारायण. महाराज एवढी कीर्ती माझ्या जनाबाईची ऐकली होती, एवढी कीर्ती माझ्या जनाबाईची ऐकली होती, काशीवरून कबीरदासजी महाराज त्यांना भेटी करता आले. पण जनाबाईचा विचार जर केला
त्या जनाबाई त्या ठिकाणी पाठी दळण दळायच्या आणि दळण दळून झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी गोवऱ्या वेचण्याकरता जायच्या पहा. आणि गोवऱ्या वेचण्याकरता जात असताना त्या ठिकाणी कबीरदासजींना सांगितलं, अहो ती जनाबाई जी आहे ना ती गोवऱ्या वेचण्याकरता गेलेली आहे. म्हटले कुठं आहे? म्हणजे जा रानामध्ये, पहा तिकडं. आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी कबीरदासजी महाराज पाहतात, जना काहू महाराज तुम्ही जनाबाई आहेत का? नामदेवरायांच्या दासी का? हो मीच. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जनाबाईचं आणि एका महिलेचं भांडण चालू होतं. कशामुळं? गौऱ्यावरून. महाराज त्या ठिकाणी भांडण करीत असताना कबीरदासजी महाराज विचारले, अरे जिची कीर्ती आपण ऐकली, एवढी असणारी मोठी भक्त आहे आणि त्या ठिकाणी का भांडते म्हणून विचारलं. तर त्या ठिकाणी जनाबाईनं सांगितलं, महाराज बाकी भांडण्याचं कारण काहीच नाही. ज्या आमच्या गौऱ्या आहेत ना त्या गौऱ्या ह्या महिलेने माझ्या काय केल्या? गौऱ्या चोरल्या. चोरल्या म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी जनाबाई आणि तिच्या बरोबर असणारी जी दुसरी महिला आहे, कबीरदासजीने विचार केला, अरे ह्या दोघी एकच आहे आणि खऱ्या अर्थाने दोघीचे टिगुरे सारखेच आहेत. आणि खच काय म्हणते माझ्या गौऱ्या चोरल्या असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी कबीरदासजीने विचारलं, म्हणले काय? म्हणले महाराज विश्वास नसला तर एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक गौरी उचलायची, कानाला लावायची आणि ज्याच्यातून विठ्ठल विठ्ठल नामाचा ध्वनी ऐकू येईल ती गौरी कोणाची? जनाबाईची. महाराज एक गौरी उचलली, काय आश्चर्य, कानाला लावली, त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल. म्हणजे असं करता करता एवढी भक्तीमध्ये तल्लीन झालेली जनाबाई इकडे त्या ठिकाणी मोठा डिगोरा लागला आणि ते असणारी सवंगडीचं जे होते तिथं छोटा डिगोरा राहिला. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की त्या ठिकाणी जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, चोखोबरांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. एवढंच नाही, तुकोबरांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. तरी सुद्धा तुमचे आमचे तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. म्हणतात विठ्ठल विठ्ठल, हाताने टाळून मुखाने बजावून विठ्ठल महाराज. अशी आपण भक्ती केल्याच्या नंतर, असे जर आपण रंगून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपली भक्ती साध्य होणार नाही. म्हणून जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, जनाबाईचा अधिकार किती मोठा आहे. किती मोठा आहे जनाबाईचा अधिकार. महाराज पाठे उठायचं आणि जात्यावरती बसायचं, दळण दळण्याकरता जनाबाईनं सुरुवात करायची. महाराज दळण दळत असताना पूर्वीच्या काळामध्ये काही वारकरी त्या ठिकाणी काकडा करण्याकरता यायचे. महाराज एक गोष्ट लक्षात घ्या, 80 वर्षाचं वय त्या बाबांचं. 80 वर्षाचं वय कोणाचं? कोणाचं 70 वर्षाचं वय, कोणाचं 60 वर्षाचं वय, कोणी 90 गाठलेले आहे. आणि घरचे मंडळी त्या ठिकाणी मुलं त्यांना सांगायचे, बाबा आता तुम्ही थकलात, आता तुम्ही काकड्याला जाऊ नका, तुम्हाला चलवत नाही, तुम्ही आता काय करा, जाऊ नका. असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी बाबा जे वारकरी असतात ना, हाडाचे वारकरी. वारकरी या शब्दाचा अर्थ काय माहिती का? वारकरी जे आयुष्यात कधीच कोणाला काही मागत नाही त्याला काय म्हणावं? वारकरी. आणि जे आयुष्यात काही ना काही सातत्याने मागत राहतात त्याला म्हणावं वार. शब्द दोनच आहे पण अर्थ सुद्धा वेगवेगळे होतात. महाराज जीवनामध्ये त्या ठिकाणी ते वारकरी आले, आपल्या मुलांना हात जोडून विनंती करतात, बाबा आम्ही 30 वर्षापासून 35 वर्षापासून कोणी 40 वर्षापासून भगवंताचा काकडा करते रे. अरे श्वास असेपर्यंत, श्वासामध्ये श्वास असेपर्यंत त्या ठिकाणी भगवंताचा काकडा करण्याकरता तुम्ही आम्हाला अडवू नका. महाराज वयोवृद्ध झालेले वारकरी त्या ठिकाणी काकडा करण्याकरता यायचे आणि काकडा करण्याकरता आल्याच्या नंतर महाराज काकड्याचे अभंग सर्वांना माहिती आहे. काकडा करत असताना त्या ठिकाणी अभंग सुरू झाले. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, उठा पांडुरंगा समय पातला. काकडा करायचे. उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा, सगळ्यांना दर्शन द्या. बरोबर का? काकडा मला सांगता, उठोने वेगेसे चला जाऊ रावळासे. अनेक काकड्या आरती देखलिया. महाराज अनेक प्रकारे काकड्यामध्ये अर्थ भरलेला आहे बरं का. काकडा एवढा मोठा विशेष प्रभावशाली आहे.
त्याचा जर आपण अभ्यास केला तर खऱ्या अर्थानं खूप मोठा अर्थ आहे काकड्याचा. मला सांगतात लाजले के माये आता कवना वाळू, आणि सगळ्यात शेवटी सांगतात वैजयंती माळ गळा का. याच्यात अर्थ आपल्याला वेळ कमी आहे महाराज म्हणून सांगत नाही, पण त्या अभंगाचा अर्थ पहा किती मोठा आहे. आपण पाहतो भगवान परमात्मा, आता बलिप्रतिपदेच्या टायमाचा तो विषय आहे, त्या ठिकाणी सगळे भगवंत भक्त जमा झाले, सगळ्या भक्तांना आपलं रूप देऊन टाकलं आणि लक्ष्मी माता ओवाळण्या करता आल्या अगदी शॉर्टकट मध्ये. आणि ओवाळण्या करता आल्याच्या नंतर समोर पाहिलं, ज्याला पाहावं तो विठ्ठल दिसायला लागले. काय महाराज, लक्ष्मी म्हणजे काय सामान्य गोष्ट नाही. त्या लक्ष्मी मातेला समोर पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी विठ्ठल दिसायला लागले, आणि विठ्ठल दिसत असल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज त्या विठ्ठला विठ्ठला लक्ष्मी माता त्या ठिकाणी लाजल्या, आणि लाजल्याच्या नंतर नामदेवरायांना म्हणू लागला लाजले गे माये आता कवना वाळो, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळो. शेवटी नामदेवरायांनी सांगितलं लक्ष्मी माते वेळ कमी आहे, वैजयंती माळ गळा. जो ज्या भगवंताच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा आहे ना तो तुमचे मालक आहे. म्हणून बलिप्रतिपदेच्या दिवशी आपल्या बायकोनं आपल्या नवऱ्याला काय करायचं, भांडायचं नाही, हट्ट करायचं नाही, ओवाळायचं. आणि जर नाही बायकोने ओवाळलं ना साहेब सगळ्यात महत्वाचं सोपं आहे, ताट करायचं, देवाऱ्यात ठेवायचं, आपणच ओवाळून घ्यायचं. टेन्शन नको, भांडण नको, तंटा नको. का सांगायचं तात्पर्य असं एवढा मोठा काकड्यामध्ये अर्थ भरलाय. ते काकडा करण्याकरता वारकरी बसायचे, आणि बसता बसता एके दिवशीचा प्रसंग असा घडला महाराज. एक वारकरी उठला, 80 वर्षाचं वय आहे, 80 वर्षाचे वारकरी उठले, कंठ दाटून आला, हे भगवंता आमचं आयुष्य काकड्यामध्ये गेले रे, आज तुझं त्या ठिकाणी चरण कमल पाहण्याची इच्छा झाली. आणि भगवंताचा जो दरवाजा आहे ना तर दरवाजा असा उघडला, आणि उघडल्याच्या नंतर त्या कवाडाच्या आडून काय करू लागले, कवाडा आडोनी पाहता असं डोकून पाहिलं महाराज भगवान परमात्म्याला. डोकून पाहिल्याच्या नंतर 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले, आणि तो रामभाऊ म्हणतोय रामभाऊ अरे देव नाही, या रावळामध्ये देव नाही. काय बोलतोस, अरे तुला दिसत नसेल त्याच्यामुळे तुला असं वाटलं असेल, खरं सांग खरं सांग. पाठीमागे बसलेला व्यक्ती हातामध्ये काठी थरथर थरथर कापत उठला, आणि त्याने सुद्धा कवाडा आडून पाहता ते जग जेठी, कवाडाच्या आडून पाहिलं आणि डोळ्यातून अश्रू अनावर झाले. देवा अरे 30 वर्ष झाले तुझा काकडा करतोय रे, कोणी 25 वर्ष झाले काकडा करतोय, आज तुला पाहण्याची इच्छा झाली, अरे आम्ही तुझ्या रावळामध्ये काकडा करतोय आणि त्या ठिकाणं तू विटेवर उभा नाही. किती वाईट वाटलं असेल वारकऱ्यांना. महाराज कंठ दाटून आलेले शोधा, चला भगवंताला शोधण्याकरता. महाराज भगवंताला शोधण्याकरता ही मंडळी निघाले, आणि निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज कोणी वाळवंटामध्ये जाते, कोणी त्या ठिकाणी फिरत फिरत असताना शेवटी भगवान परमात्मा सापडले नाही. आणि भगवान परमात्मा सापडले नाही असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज एक जण म्हणतात चला रे नामदेवरायांच्या घरी जाऊन पाहूया. म्हणून नामदेवरायांच्या घरी हे मंडळी आले, आणि मंडळी आल्याच्या नंतर जिथं जनाबाई आहे का, जनाबाई जातेवरती दळण दळत होते महाराज. जनाबाई दळण दळण्याच्या अगोदर भगवंताला बोलवायच्या, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, गोव्या गाव कौतुके तू ये रे बा, ये रे बा विठ्ठल, ये रे बा. याच्या खाली अंडरलाईन करायची महाराज, ये रे बा विठ्ठला, अरे ये आणि मला दळण दळू. महाराज भगवान परमात्मा दळण दळताय. वारकऱ्यांनी गेलं, वारकऱ्यांनी पाहिलं, हे देवा आम्ही तुझा काकडा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये करतोय आणि तू इथं दळण दळतो, काय वाटतं का. काय महाराज अधिकारी वारकऱ्यांचा पहा. एका वारकऱ्याने भगवंताच्या कानाला धरलो,